महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC अधिनियम 1961 याच्यातून महत्त्वाचे काही क्वेश्चन आहेत ते आपण इथे घेणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 1962. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सभापती कोण असतात? याचं उत्तर आहे पदसिद्ध उद्योग मंत्री. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा कोठे लागू असेल? याचं उत्तर आहे संपूर्ण राज्यात. एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जाहीर करते? याचं उत्तर आहे राज्य शासन. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? याच्यामध्ये उत्तर आहे त्याच्यावर दावा ठोकता येणार नाही. अधिनियमातील कलम 9 कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे रिक्त जागा भरण्याबाबत. महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? याचे उत्तर आहे राज्य शासन. राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा कालावधी किती वर्ष असतो? याचे उत्तर आहे 3 वर्ष. कलम 7 अन्वये महामंडळाच्या सभा कधी आयोजित केल्या जातात? याचे उत्तर आहे महामंडळाच्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात येईल त्याप्रमाणे. किती व्यक्तींना राज्य सरकार कोणत्याही व्यापार उद्योगधंद्यांना व वित्त व्यवस्थेचा अनुभवामुळे सदस्यासाठी नामनिर्देशित करू शकते? याचा उत्तर आहे 6 व्यक्ती. महामंडळाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य जर टिंबटिंब तर तो सदस्य राहण्यास बंद होतो. याचं उत्तर आहे लागोपाठ 3 सभांना किंवा 3 महिने गैरहजर. MIDC ऍक्ट 1961 मधील कलम 15 कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार. खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे काम नाही? याचं उत्तर आहे स्वतः उद्योग स्थापन करून वाढ करणे. महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका व सेवेच्या शर्ती कोण ठरविते? याचं उत्तर आहे राज्य शासन. खालीलपैकी कलम 16 अन्वये कोणते महामंडळाचे अधिकार नाही? याचं उत्तर आहे महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड करणे. मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद पहिल्यांदा केव्हा आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे 18-20 फेब्रुवारी 2018. जर महामंडळाचे सभापती, उपसभापती व अन्य सदस्य यांच्या रिक्त जागी एखाद्या व्यक्तीची निवड कोण करते? याचं उत्तर आहे राज्य शासन. चुकीची जोडी ओळखा. कलम 9 महामंडळाची कामे. कोणत्या कलमानुसार महामंडळाला सेवा कर सर्व्हिस टॅक्स चार्जेस आकारण्याचा अधिकार मिळाला? याचं उत्तर आहे कलम 17. खालीलपैकी कोणती रक्कम महामंडळाच्या निधीत जमा होतात? याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अनुदाने, वर सहाय्य, पण महामंडळाला फी व खर्च, महामंडळाचे कर्ज. राज्य शासन राज्य शासनास महामंडळाला कोणत्या कलमानुसार अनुदाने कर्ज देते? याचं उत्तर आहे कलम 22. महामंडळाचा अर्थसंकल्प राज्य शासन कोणासमोर मांडते? याचं उत्तर आहे विधिमंडळासमोर. कलम 32 हे कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे जमिनीचे सक्तीचे संपादन. संपादन करण्यासाठी प्रस्तावित असलेली जमीन जर अनुसूचित क्षेत्रात येत असेल तर? याचं उत्तर आहे संबंधित ग्रामसभेचे व पंचायतीची विचारविनिमय करावा.